नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर। आज आपण अगदी सोपी आणि झटपट होणारी कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत, जी आहे चवीला स्पायसी टोमॅटो सॉस सारखी। चला तर चटणीसाठी घेतलेले साहित्य बघूया। 5 टोमॅटो धुवून त्याला मोठ्या आकारात चिरून घ्यायचे। एक मोठा कांदा घेऊन त्याला पण मोठ्या आकारात चिरून घ्यायचे। सोललेल्या 6 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या, 2 चमचे साखर, 1 छोटा चमचा मिरेपूड, 1 चमचा जिरे, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल। आता आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट करून घ्यायची। कांदा, लसूण, कोथिंबीरच्या काड्या, आल्याचे तुकडे, यामध्ये टोमॅटो घालूया। आता मिक्सरमध्ये याची जाडसर पेस्ट करून घेऊया। ही अशी तयार झालेली आहे। याला बाउलमध्ये काढून घेऊ। गॅसवर कढई गरम करण्याकरता ठेवली आहे। त्यामध्ये तेल घालूया। 1 छोटी वाटी तेल। तेल गरम झाले आहे। त्यामध्ये दालचिनी घालूया। मी आधी दालचिनी दाखवायला विसरली होती, पण दालचिनीची बारीक पावडर असेल तर पावडर घाला, छोटा 1 चम्मच, नाहीतर मग दालचिनीचे तुकडे घाला। दालचिनी अशी थोडी गरम व्हायला लागली, तेलात तळल्यासारखी, तर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे। जिरे घालूया। जिरे तडतडले। आता 1 चमचा हळद घालूया। हळदीला गरम तेलामध्ये टाकल्यास हळदीचा कच्चेपणा निघून जातो आणि हळदीचा उग्र वास येत नाही। 2 चमचे तिखट घालू। टोमॅटो, कांदा, लसूणची जाडसर पेस्ट यामध्ये घालूया। चवीसाठी 1 चमचा धनेपूड घालून घेऊया। गॅसची फ्लेम ही कमीच असू द्यायची। जर जास्त केली तर त्यामधलं मिश्रण हे खूप असं बाहेर उडत राहतं, हातावर वगैरे यायची भीती राहते, म्हणून गॅसची फ्लेम ही कमीच असू द्या। आणि याला छान चमच्याने मिक्स करून घेऊ। नंतर त्यामध्ये मिरेपूड घालूया। आता चटणीला छान परतून घेऊ। मिरेपूडमुळे पण छान चटणीला वेगळी अशी चव येते। आपण इथे कलमी घालून घेतली आहे, मिरेपूड, धनेपूड घातलेली आहे, त्यामुळे चटणीला छान चव येते। चवीनुसार मीठ घालायचं। चटणीला छान परतून घ्यायचं। असेच आपल्याला 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम हायपेक्षा कमी ठेवायची आहे, कारण टमाट्याला जे पाणी सुटलं राहतं ते पाणी पूर्ण आटून चटणीला तेल सुटेपर्यंत असंच आपल्याला परतत राहायचं आहे। चटणीला छान तेल सुटत आलेले आहे बघा, असा कलर पण चेंज झालेला आहे त्याचा। आणि आता त्यामध्ये आपण साखर घालूया। साखरेमुळे थोडी गोड चव येते आणि कलर पण चेंज होतो, डार्क कलर येतो, छान लाल कलर येतो। साखर टाकून परतून घ्यायचं आहे। आंबट, तिखट, थोडी गोडसर, रुचकर अशी कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही पराठा, थालीपीठ सोबत, त्याचबरोबर ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकता। अशा प्रकारे केलेल्या कांदा टोमॅटो चटणीला स्पायसी टोमॅटो सॉसची चव येते। चटणीवर झाकण न ठेवताच शिजवून घ्यायची चटणी। अशा प्रकारे कांदा टोमॅटो स्पायसी चटणी तयार झाली आहे। जे काळे दिसते ते कलमीचे तुकडे आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच चविष्ट, सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये।